हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण क्रूसाचे रहस्य याच्यावर विचार करणार आहोत. क्रूसाचे रहस्य. प्रिय बंधू आणि भगिनींनो, क्रूस एक सर्वसाधारण क्रूस होता. येशूच्या जीवन काळामध्ये, येशूच्या मरणाच्या पूर्वी हा जो क्रूस होता हे एक श्रापाचं चिन्ह होतं. आणि ह्या क्रूसावर अशा लोकांना मारून टाकण्यात येत होतं जे लोक समाजामध्ये एकदम घनघोर अपराधी आहेत, ज्यांना समाजामध्ये जिवंत राहण्याचा अधिकार नाही. वारंवार त्यांना तुरुंगात टाकून ते सुधरत नाही. अशा कैद्यांना, अशा गुन्हेगारांना या क्रूसावर मारण्यात येत होतं. आणि जे लोक त्या क्रूसावर मारण्यात येत होते, ज्या लोकांना क्रूसावर मारून टाकण्यात येत होते, त्यांच्याकडे एक वेगळ्या रीतीने लोकांची पाहण्याची दृष्टिकोन होती. अरे अरे अरे, याला अशा प्रकारे मारून टाकण्यात आलं म्हणजे तो किती नीच आहे. ज्याला क्रूसावर मारून टाकलं तो एकदम नीच व्यक्ती असा समजण्यात येत होता. एकदम नीच, समाजामध्ये त्याचं काही स्थान नाही. आणि त्याच्या जीवनामधला जे काही अर्थ आहे म्हणजे सर्व नष्ट झाला. म्हणजे त्याच्या जीवनाला काही अर्थच नाही. अशा प्रकारचं त्याचं जीवन, अशा प्रकारे जीवन जगणाऱ्या व्यक्तीला क्रूसावर मारून टाकत होते. आणि हे क्रूस एक शापाचं चिन्ह होतं. आणि त्या क्रूसावर अशा प्रकारे घनघोर अपराध करणाऱ्या व्यक्तीला त्याच्यावर ठार मारत होते, एक शिक्षा म्हणून. अशा प्रकारे प्रियजन हो, तो क्रूस, त्या क्रूसावर येशूला सुद्धा मारले. येशूला सुद्धा त्याच क्रूसावर मारून टाकण्यात आला. येशूला त्या क्रूसावर शिक्षा झाली, दंड झाला. त्या क्रूसावर त्याने आपला प्राण अर्पिला. त्याला त्या क्रूस घेऊन जायला, वाहून न्यासाठी लावले आणि त्याला त्या क्रूसावर मारले. प्रियजन हो, आणि जेव्हापासून हा क्रूस येशूचा क्रूस झाला, येशू त्या क्रूसावर मरण पावला, येशूने क्रूस व्हायला, तेव्हापासून तो क्रूस धन्य झाला. प्रिय बंधूजन हो, तो क्रूस धन्य झाला. तो क्रूस धन्य झाला. तो क्रूस पवित्र झाला. आणि त्या क्रूसामध्ये मोठे रहस्य आहे. आणि ह्या क्रूसाद्वारे प्रभू येशूने आपल्या क्रूस आणि क्रूस मरणाद्वारे संपूर्ण मानवजातीचं तारण केलेलं आहे. आम्ही क्रूसाच्या वाटेमध्ये म्हणताना असं म्हणतो, प्रभू तू, कारण तूने क्रूसाच्या मरणावर मरण पाहून तू संपूर्ण जगाचे तारण केलेले आहे, संपूर्ण जगाचे तारण केलेले आहे. खरंच प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे क्रूस आमच्यासाठी फार 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 महत्त्वाचा आहे, लाभदायक आहे. आणि हा क्रूस आज आम्हाला एक तारणाचं चिन्ह म्हणून आम्हाला मिळालेलं आहे. आम्ही आज क्रूस आमच्या घरावर लावतो, आमच्या मंदिरावर लावतो, आमच्या दरवाजावर लावतो. आम्ही क्रूसाला आम्ही गळ्यामध्ये वापरतो. आज क्रूसाकडं पाहणारा प्रत्येक व्यक्ती पापापासून मुक्ती मिळवतो. जो क्रूसाकडं पाहतो त्याला मुक्ती मिळते. जो क्रूसाकडं पाहतो त्याला बंधन मुक्त मिळते आणि तो बंधनापासून मुक्त होतो. शैतान या क्रूसाच्या जवळ येणार नाही आणि शैतान आमच्या जवळ येणार नाही. ह्या क्रूस आम्हाला एक तारणाचं चिन्ह झालेलं आहे, मुक्तीचं चिन्ह झालेलं आहे, प्रगतीचं चिन्ह झालेलं आहे. आणि त्या क्रूसाद्वारे आजही प्रभू आमचे रक्षण करत आहे. प्रियजन हो, आम्ही पाहतो
येशूला क्रूसावर मारल्यानंतर तो क्रूस मुक्तीचे चिन्ह झाले आणि विजयाचं चिन्ह झालं. मुक्तीचं चिन्ह झालं आणि विजयाचं चिन्ह, विजय मिळवला येशूला. आणि येशू क्रूसावर मारण्यात आला येशूला, आणि येशू तिसऱ्या दिवशी तो मृतातून उठला. प्रियजन हो, म्हणून हे क्रूस, हा क्रूस विजयाचं चिन्ह आहे, आमच्या विजयाचं चिन्ह आहे. येशूने क्रूसावर मरण पावून शैतानावर विजय मिळवलेला आहे, पापावर विजय मिळवलेला आहे, सर्व प्रकारच्या वाईटावर विजय मिळवलेला आहे, सर्व प्रकारच्या दुष्टाईवर विजय मिळाला. कारण येशूला या क्रूसावर मारताना सर्व प्रकारची दुष्टाई, सर्व प्रकारचे हाल अपेष्टा, सर्व प्रकारचा त्रास हे सर्व त्याला सोसावं लागलं. आणि म्हणून हा क्रूस आमच्या मुक्तीचे कारण बनलेलं आहे, मुक्तीचं कारण बनलेलं आहे, आमच्या मुक्तीचं चिन्ह बनलेलं आहे. आम्ही करंथीकरास पहिलं पत्र अध्याय 1 ओवी 18 वाचतो. प्रिय बंधुजन हो, आम्हाला क्रूसाच्या चिन्हाविषयी सांगत आहे. संत पौल सांगत आहे, ज्याचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आमास तो देवाचे सामर्थ्य असा आहे. प्रियजन हो, एक सुंदर वचन संत पौल सांगत आहे की ज्याचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे. ज्याचा नाश होत आहे म्हणजे ह्या जगामध्ये पुष्कळ लोकांनी ह्या क्रूसाच्या संदेशाला स्वीकार केलेला नाही. आणि लोकांना पाहिल्यानंतर लोकांना काय वाटते की येशूला अशा प्रकारे क्रूसावर मारले म्हणजे एकदम नीच, सर्वसाधारण लोकांपेक्षा खाली. खरोखर हे एक अन्यायी लोकांना मारण्याचं चिन्ह आहे. आणि म्हणून हे लोक अशा दृष्टीने जे पाहत आहेत, अशा दृष्टीने जे ह्या क्रूसाचा अर्थ समजत आहेत, त्या लोकांना खरोखर हे श्रापाचं चिन्ह आहे. त्याच्यासाठी हा मूर्खपणाचा संदेश आहे. मूर्खपणा क्रूसावर मरण पावणे. परंतु संत पौल म्हणत आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आमास तो देवाचे सामर्थ्य असा आहे. प्रियजन, आमच्यासाठी क्रूस हा देवाचे सामर्थ्य आहे आणि ते देवाचे सामर्थ्य आम्हाला प्राप्त झालेले आहे. आणि त्या क्रूसाद्वारे आम्हाला सामर्थ्य मिळते आणि त्या क्रूसाच्या भक्तीने, क्रूसावरच्या विश्वासाने आम्हाला तारण मिळते. प्रियजन हो, म्हणून आम्हाला देवाने दिलेल्या या क्रूसाच्या या भक्तीवर आपण विश्वास ठेवावं आणि क्रूस आमच्या तारणाचं चिन्ह आहे, आपण स्वीकार करावं. मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 16:24 आम्ही वाचतो. मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 16:24 आम्हाला स्पष्टपणे प्रभू म्हणत आहे, जो माझ्या मागे येऊ इच्छितो, जो माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने काय करावं, तो स्वतःचा वधस्तंभ उचलून घ्यावा. स्वतःचा वधस्तंभ उचलून तो माझ्या मागे यावा. आणि पुन्हा म्हणत आहे, त्यांनी स्वतःचा त्याग करावा, स्वतःचा त्याग करावा, स्वतःचा वधस्तंभ उचलून घ्यावा आणि मला अनुसरण करावे. जो माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने काय करावं, त्याने स्वतःचा त्याग करावं, वधस्तंभ उचलून घ्यावं आणि मला अनुसरण करावं. खरोखर प्रभूने वधस्तंभ उचललेला आहे आणि त्या वधस्तंभाद्वारे त्यांनी स्वतःला धन्य बनवलेलं आहे. आणि आम्ही सुद्धा जेव्हा धन्य बनण्याच्या इच्छेने येशूच्या मागे जातो तेव्हा आम्ही सुद्धा स्वतःचा त्याग केला पाहिजे. स्वतःचा त्याग जसं येशूनं केलं, स्वतःचा त्याग म्हणजे तो काय केला, स्वतःची खुशी त्यानं खुशी नाही ठेवली, दुसऱ्याची खुशी, दुसऱ्याच्या आनंदासाठी आपले जीवन त्याने दुसऱ्याच्या आनंदासाठी, दुसऱ्याच्या खुशीसाठी त्याने जीवन जगले. स्वतःला विनम्र बनवलं, त्याने लहानपण घेतलं, आणि तो सेवक बनला.
गरिबांची सेवा केली, गरिबांच्या घरी गेला, बिमार लोकांना भेटायला गेला, विधवेला भेटायला गेला, बेसहाऱ्याला भेटायला गेला, जे अनाथ आहेत त्यांच्याकडे गेला, जे पापामध्ये आहेत त्यांच्याकडे गेला आणि त्यांचा उद्धार केला. त्याने स्वतःला लहान बनवून त्याने दुसऱ्याला मोठे केले. म्हणजे स्वतःला त्याने त्यागले, स्वतःचा त्याग केला त्याने. आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, वधस्तंभ उचलून या म्हणत आहे. वधस्तंभ उचलणे, वधस्तंभ उचलणे याचा अर्थ प्रिय बंधू आणि भगिनींनो, जीवनामध्ये जे काही दुःख आहे ते आमच्यासाठी एक वधस्तंभाचं चिन्ह आहे. दुःख, आजार, पीडा, संकट हे सर्व जे आहे, कधी कधी एखादा व्यक्ती अपंग जन्मास आला, त्याला जीवनभर त्या अपंगत्वाचा सामना करावा लागते. ते एक दुःख आहे. परंतु जेव्हा आम्ही आनंदाने त्याला स्वीकार करतो की मला हे देवाने दिलेली भेट आहे, तेव्हा त्याचं जीवन धन्य होते प्रिय बंधूजनो. आणि खरोखर त्याला देव स्वर्गात नाही स्वीकार करू. आणि त्यासोबत त्यांच्या नातेवाईकाला, आई वडिलांना सुद्धा देव ह्या दुःखाद्वारे त्या अपंग व्यक्तीच्या सेवेद्वारे देव त्यांना, त्याच्या आईवडिलांना सुद्धा धन्य बनवू इच्छितो. कारण ते प्रेमाने त्याची सेवा करतात. आणि म्हणून हा एक क्रूस आहे असं स्वीकारून आम्ही जीवन जगले तर खरोखर आम्ही धन्य बनणार. कारण क्रूस, दुःख आणि क्रूस हे आमच्या मुक्तीचे चिन्ह आहे, आमच्या महिमेचे चिन्ह आहे. म्हणून दुःख आहे, संकट आहे, आजार आहे, अशा सर्व गोष्टी एक क्रूसासारख्या आहेत. आणि आपण पाहतो येशूला खूप अपमान सहन करावा लागला. अपमान, त्याला त्याचे कपडे काढले, त्याला उघडे करून त्याला मारले, त्याच्या डोक्यावर मुकुट घातला, त्याच्या खांद्यावर एक काठी दिले आणि त्याला राजा म्हणून हसू लागले, त्याच्या तोंडावर थुकले, त्याला चापटा मारल्या. हे एवढं अपमानजनक जीवन त्यांनी स्वीकार केलं आणि त्याला त्या अपमानजनक जीवन त्याला सहन करावं लागलं. आणि म्हणून हे दुःख येशू तेच म्हणत आहे, जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो तो स्वतःचा त्याग करावा आणि स्वतःचा वधस्तंभ उचलून घ्यावा. वधस्तंभ म्हणजे हे दुःख सहन करणे, अपमान सहन करणे, संकटातून जाणे, लोकांनी केलेली घृणा आपण स्वीकार करणे. येशूची घृणा केली, त्याच्या तोंडावर थुकले. तर अशा प्रकारे हे क्रूस उचलणे म्हणजेच दुःख सहन करणे. या दुःखातून आपण समोर जाणे, स्वीकार करणे, देवाला धन्यवाद देणे. हा क्रूस आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा क्रूस आहे. काही लोक खूप गरीब आहेत, गरिबीचा एक क्रूस आहे, तरी आपण देवाला धन्यवाद देऊन आपण त्या गरिबीमधून जीवन जगावं. गरीब आहो म्हणून आम्ही टाकाऊ नाही झालेलो आहोत, परंतु आम्ही त्या गरिबीला स्वीकार करून आम्ही त्या गरिबीमध्येच देवाची स्तुती केलं पाहिजे. म्हणजेच देवाचा, प्रभूचा स्वतःचा वधस्तंभ उचलून गरिबी, संकट, दुःख, अशिक्षितपणा ह्या सर्व गोष्टी, आपण गरीब असलो तरी, आपण अशिक्षित असलो तरी, आम्ही लहान असलो तरी, आम्ही देवाचे आहो म्हणून आम्हाला गर्व आहे. आम्ही वाईटामध्ये जाऊ नये, आम्ही लोभामध्ये जाऊ नये, वाईट व्यसनामध्ये जाऊ नये. आपण स्वतःला विनम्र समजून देवाच्या मागे हा क्रूस उचलून आपण चालावं. आणि म्हणून येशू म्हणत आहे, स्वतःचा त्याग करून, स्वतःचा वधस्तंभ उचलून मला अनुसरण करा. अनुसरण काय आहे प्रिय बंधू आणि बंधू?
अनुसरण, येशूच्या मागे चालणे. कसं चालणे? येशूने शिकवलेल्या मार्गावर चालणे. येशूने आम्हाला आज्ञा पाळायला सांगितलेल्या आहे, वचन पाळायला सांगितलेलं आहे. येशूने आम्हाला प्रेमामध्ये राहण्याची आज्ञा दिलेली आहे. एक दुसऱ्याशी प्रेमाने राहून आपण समोर जावं, आपण प्रार्थनामय जीवन जगावं, देवाला आबा बापा म्हणून हाक मारून आपण प्रार्थना करावं, त्यांनी सांगितलेल्या वचनावर आपण जीवन जगावं, त्याचे संस्कार आपण तंतोतंती पाळावं, त्याच्या 10 आज्ञा आपण तंतोतंती पाळावं. हे असं करणे म्हणजे प्रभूला अनुसरणे. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 8:12 म्हटलेलं आहे, मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो त्याच्या जीवनात कधी अंधकार राहणार नाही, त्याला अंधकारात भटकावं लागणारच नाही. जो मला अनुसरतो, अनुसरण करणे, येशूची शिकवण आपल्या जीवनात पाळणे, त्याच्या मागे जाणे आणि वचन पाळणे, प्रार्थनामय जीवन जगणे, विश्वासामध्ये वाढणे आणि सत्यामध्ये राहणे, येशूला स्वीकार करणे, हे होय त्याला अनुसरणे. आणि म्हणून आम्हाला येशू सांगत आहे, स्वतःचा वधस्तंभ उचलून घ्यावे, स्वतःचा त्याग करावे, स्वतःचा वधस्तंभ उचलावे आणि मला अनुसरण करावे, तोच माझ्या मागे येऊ शकतो. अशा प्रकारे प्रियजन, आम्हाला येशूने मागे येण्यासाठी आमंत्रण केलेलं आहे आणि येशूने क्रूस वाहून त्या क्रूसावर विजय मिळवलेला आहे. आम्हाला सुद्धा त्या विजयाकडे नेण्यासाठी प्रभू आम्हाला शिक्षण देत आहे. प्रियजन हो, आम्ही यशायाच्या ग्रंथामध्ये अध्याय 53:5 आम्ही वाचतो. त्याच्यामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे, तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला. क्रूसावर किती घायाळ झाला, तो क्रूसावर त्याला किती घाव झाले, किती मारले झाले. तो कशासाठी? तो आमच्या अपराधामुळे, त्याचा प्रत्येक घाव आमच्या अपराधामुळे झालेला आहे. म्हणजे येशूनं क्रूस व्हायला दुःख सहन केलं आमच्या पापांच्या क्षमेसाठी. त्याने आम्हाला क्षमा मिळवून दिली. समोर म्हणत आहे, आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला. त्याला किती ठेचल्या गेलं, ढकलले, पाडले, उचलून टाकले, थापडा मारल्या, आहे सर्व ठेचल्या गेला तो आमच्या दुष्कर्मामुळे. प्रियजन हो, आपण स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि अजूनही जर आम्ही तसंच दुष्कर्म करत असू तर पुन्हा पुन्हा आम्ही येशूला काय करत आहोत, त्याला ठेचत आहोत आमच्या दुष्कर्मामुळे. आणि म्हणून आम्हाला येशूने क्रूसाद्वारे तारण केलेले आहे, म्हणून हे सर्व आपण सोडून दिलं पाहिजे. समोर म्हणत आहे, आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्याला शिक्षा झाली कोणती? आम्हाला शांती देणारी. त्याच्या शिक्षेद्वारे आम्हाला शांती मिळाली. आम्हाला जे अडचण होती, संकट होतं, मन शांत नव्हतं, आम्ही अस्वस्थ होतो, आम्हाला दर भटकावं लागत होतं, आम्हाला पीडा होती, ह्या सर्व येशूने काय केलेलं आहे, त्याने आम्हाला शांती देण्यासाठी त्याला शिक्षा झाली. तो एवढ्या मोठ्या गंभीर शिक्षेमध्ये तो स्वतःला समर्पित झाला आम्हाला शांती देण्यासाठी. त्याचप्रमाणे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण समोर पाहतो, त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्ती झालेली आहे. त्याला बसलेल्या प्रत्येक फटक्याने त्याने आम्हाला आरोग्य दिलेलं, आम्हाला तंदुरुस्ती दिला, आमच्या बिमारीपासून आम्हाला मुक्त केलं. प्रियजनो, हे फार मोठी गोष्ट आहे की येशूने आमच्यासाठी क्रूसावर प्राण अर्पला. आणि म्हणून संत पौल मोठ्या गर्वाने म्हणत आहे, संत पौल गलतीकरास पत्र अध्याय 2:20 काय म्हणतो? संत पौल म्हणतो, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे. म्हणजे संत पौल काय म्हणतात, मी सर्व वाईट मी सोडून दिलेलं आहे.
येशूने जेव्हा आमच्यासाठी एवढं दुःख सहन केलं, ते माझ्यासाठी दुःख सहन केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर माझे सर्व वाईट क्रूसावर मी अर्पण केलेलं आहे. आता मी वाईटामध्ये जाणार नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला सुद्धा असंच आम्हाला विश्वास करणे आहे आणि आमचे जे वाईट आहे आपण येशू सोबत क्रूसावर टांगले पाहिजे. येशू आमच्यासाठी मरण पावला आमच्या वाईटाला सोडवण्यासाठी. तरी समजा आपण अजूनही पापच करत आहोत, वाईटातच जात आहोत, तर मग येशू मरण्याचा आम्हाला काही लाभ नाही किंवा आम्ही येशूचे शिष्य किंवा येशूवर विश्वास ठेवण्यामध्ये आम्हाला काही लाभ नाही, काही अर्थ नाही. म्हणून आम्ही संत पौल सारखं आपण सुद्धा असं म्हटलं पाहिजे की माझे सर्व वाईट मी येशूसोबत क्रूसावर टांगलेले आहे. आणि समोर म्हणते पहा, आणि यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. प्रियजनो, आम्ही अशा प्रकारे आमचा विश्वास दृढ करूया की आजपासून मी जगत नाही, म्हणजे मी माझी इच्छा आकांक्षा माझे लोक ह्याच्यासाठी मी जीवन जगत नाही, तर ख्रिस्त कशासाठी जीवन जगला त्याच्यासाठी मी जीवन जगतो. ख्रिस्ताच्या उद्देशासाठी, येशूच्या उद्देशासाठी, येशूच्या इच्छेनुसार, येशूच्या मार्गाने चालले. प्रियजन हो, हे क्रूसाचे रहस्य आमच्यासाठी फार मोठे आहे आणि क्रूस आमच्यासाठी एक शांतीचं चिन्ह आहे, मुक्तीचं चिन्ह आहे, उद्धाराचं चिन्ह आहे आणि त्या क्रूसाद्वारे आमचे तारण होते. हे एक मोठे रहस्य आहे. प्रियजन हो, आपण विश्वास ठेवूया आणि क्रूसाला आपण स्वीकार करूया आणि क्रूसाच्या भक्तीमध्ये आपण जीवन जगूया आणि क्रूसाद्वारे स्वतःची मुक्ती स्वीकार करूया.